नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण फायनान्शियल फ्रीडम म्हणजेच गुंतवणूक, बचत, सुखी समाधानी भविष्यासाठी तुमच्याकडे किमान किती पैसे असायला हवेत, तुमच्या भविष्यासाठी किती पैशाची आवश्यकता असते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही त्याचा हिशोब नेमका कसा लावता, हे कमवायचे कसे आणि अशा काही प्रश्नांच्या उत्तरांचा शोध आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नक्कीच तुम्हाला 40 वर्षापूर्वी घरात फोन असणं म्हणजे चैनीची बाब जात होती, तर 30 वर्षापूर्वी घरात टीव्ही असणं ही देखील एक मोठी बाब होती. 25 वर्षापूर्वी कार ही केवळ सरकारी अधिकारी आणि श्रीमंतासाठीच होती. लोकांचं राहणीमान, त्यांचा दर्जा आता बदलला आहे. अगदी मध्यमवर्गीयांचा विचार करता ज्याला 50,000पेक्षा कमी पगार आहे त्याची अगदी फार मोठी स्वप्न नसतात. LCD टीव्ही, डबल डोअरचा फ्रीज, ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, लॅपटॉप, दुचाकी, विकेंडला चांगल्या हॉटेलात जेवण करणं, एक घर आणि एक कार अशी त्यांची स्वप्न असतात. सोनं महागलं किंवा सोनं विकत घ्यायचं की विकायचं, सोनं खरेदी करण्याऐवजी गोल्ड बॉन्डमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, याविषयीची पूर्ण चर्चा आपण ह्यावेळी. सोनं महागलं, सोनं विकत घ्यायचं की विकायचं, सोनं खरेदी करण्याऐवजी गोल्ड बॉन्डमधील गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते का? ज्यांचं उत्पन्न 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान आहे त्यांच्या खर्चाची यादी संपत नाही. त्याचं कार, बहुमजली फ्लॅट, क्रेडिट कार्ड, गृहकर्जाचं EMI, पब, रेस्टॉरंट, बार याचा त्यात समावेश आहे. 1,00,000पेक्षा अधिक कमाई करणाऱ्यांचे खर्चही त्यांच्या पगाराप्रमाणे वेगळे असतात. 50,000पेक्षा कमी कमवणारे भारतात असंघटित कामगार, व्यापारी, स्वयंरोजगार करणारे यांची मोठी संख्या प्रमाणावर आहे. यांचं मासिक उत्पन्न हे 50,000च्या आत असू शकतं. प्रत्यक्ष कर मंडळाकडून मिळालेल्या माहितीचा विचार करता भारतात केवळ 5.87 कोटी लोकांनी 2018-19 आर्थिक वर्षामध्ये प्राप्तिकर भरला आहे. त्यामुळं भारतात प्राप्तिकराच्या सीमेमध्ये नसलेल्या आणि 50,000च्या आत उत्पन्न असलेल्या लोकांचा एक मोठा वर्ग आहे, हे स्पष्ट दिसून आलेलं आहे. पण मग महिन्याला 50,000 रुपयांचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींकडं 1 कोटी रुपये असेल तर तो आरामात जगू शकतो का? भविष्यासाठी त्याला नेमका किती पैसा आवश्यक असतो आणि त्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय काय असू शकतात? चला जाणून घेऊयात. जर एका व्यक्तीला आज 50,000 रुपये आवश्यक असतील तर महागाईचा विचार करता 10 वर्षानंतर त्याच व्यक्तीला खात्यात किती पैसे असणं गरजेचं आहे? तसंच त्या व्यक्तीला 20, 30, 40, 50 वर्षानंतर किती पैशाची आवश्यकता असेल? आज 50,000 रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला तशाच प्रकारचं जीवन जगण्यासाठी 2040मध्ये 1.51 लाख रुपये लागतील. या हिशोबाने तुम्हाला 2065मध्ये महिन्याला 6,49,274 रुपये लागतील. मानावर महागाईचा होणारा हा सर्वात वाईट परिणाम आहे. त्यामुळे आश्चर्यचकित होऊ नका. असं चीन येथील फायनान्शियल प्लॅन आहे की जागतिक बँकेच्या अंदाजानुसार भारतात महागाईचा दर 2020पर्यंत 6.6% असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वर केलेला हिशोब 6% केला आहे. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार विचार करता 2008 ते 2013 दरम्यान भारतातील महागाईचा दर 8.3% राहिला आहे. त्यामुळे सरासरी महागाई दर 6% ठेवण्यात आला आहे. मग महागाईचा खरंच आपल्या उत्पन्नावर एवढा परिणाम होईल का? याचं उत्तर आपण आपल्या आईवडिलांना किंवा आजी आजोबांना विचारा. त्यांना त्यांच्या काळात किराणा, कपडे, दागिने, सोनं, घर भाडं ह्या सर्वांसाठी किती पैसे लागायचे? त्यावरून वाढलेल्या किमतीमुळं आपला खिसा कसा रिकामा होतो हे तुमच्या लक्षात नक्कीच येईल. असा इशारा आपल्याला दिसून येतो. तुम्ही किती दिवस काम करू शकाल? वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीमुळे लोकांचं आयुर्मान हे 75 वर्षापर्यंत असणं ही एक अगदी सामान्य आहे. भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार ते स्पष्ट देखील झालेलं आहे. आपण असा विचार केला आहे की एखादी व्यक्ती वयाच्या 60 वर्षापर्यंत काम करत असून निरोगी आहे, पण त्याला आधुनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या काळात त्यांना नोकरी किंवा काम मिळत राहणं शक्य होईल का? जरी त्यांना नोकरी मिळाली तरी त्यांना वाढत असलेल्या महागाईच्या दरानुसार पगार किंवा मोबदला मिळू शकेल का? असे काही प्रश्न उपस्थित होतात. आता विचार करा, वयाच्या 60व्या वर्षापर्यंत महागाईच्या प्रमाणात उत्पन्नाचा विचार आपण करू. म्हणजे जी व्यक्ती 2021मध्ये 50,000 रुपयांसह जीवन जगत असेल त्याच व्यक्तीला तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी 2051मध्ये महिन्याला 2,87,00,000 रुपयांची आवश्यकता असेल. म्हणजे त्या व्यक्तीला वर्षाला 34.46 लाख रुपयांची आवश्यकता असेल असं म्हटलं जातं. मग त्या व्यक्तीला कोणाच्या उपकारावर
न जगता पुढील 15 वर्षासाठी खर्च करायला हाती किती पैसे असायला हवेत, त्यानं कुठं गुंतवणूक केली पाहिजे अशी विचारणा आम्ही केली. पुढे बघूयात भविष्यासाठीचे नियोजन. या व्यक्तीच्या वयाच्या 60व्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे 3,90,50,000 रुपये असायला हवे. ते जर वार्षिक 8% व्याज मिळवले तर पुढची 15 वर्षे आरामात जीवन जगता येऊ शकतं. निवृत्तीच्या 1 वर्षापूर्वी पैसे तयार राहतील, म्हणजेच त्यातून दरवर्षी आवश्यक ती रक्कम काढून तसं नियोजन करणं शक्य होऊ शकेल. यात महागाई देखील विचार करण्यात आलेला आहे. हे हिशोब उल्लेखनीय ठरेल. म्हणजे 2051 मध्ये वयाच्या 61व्या वर्षी त्यांना महिन्याला 2.87 लाख रुपये मिळू शकतील, तर 2061 मध्ये वयाच्या 70व्या वर्षी त्यांना महिन्याला 5.14 लाख रुपये मिळू शकतील. मग मला सांगा, तुमच्यासाठी 1 कोटी रुपये पुरेसे आहेत का? 1 कोटी रुपयात तुम्ही समाधानी जीवन जगू शकाल का? असे प्रतिप्रश्न स्वतःला विचारून बघा. मग यावर पर्याय काय? असं गुंतवणूक कुठे करायची? ज्यांचं लग्न झालेलं असेल आणि मुलं असतील त्यांनी तातडीनं चांगला वैद्यकीय विमा घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमचा बचत केलेला पैसा खर्च होण्यापासून वाचू शकतो. म्हणजे 20 ते 30 तोळे सोने असायला हवं. त्यामुळे अडचणीच्या काळात सरासरी आणि खाजगी बँकांकडून कमी दरात कर्ज घेणं शक्य होऊ शकतं. आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी इमर्जन्सी फंड 2 ते 3 महिन्यांचा पगार हा एखाद्या उत्पन्न योजनेत गुंतवा. त्यामुळं कोरोनासारखी परिस्थिती उद्भवल्यास तुम्हाला कुटुंबाची किंवा नोकरी नसेल तरी त्याचाही काळजी करायची गरज नाही. त्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही गुंतवणूक तुम्हाला फायद्याची ठरू शकेल. जर तुम्हाला महागाईच्या तुलनेत गुंतवणुकीवर अधिक मोबदला हवा असेल तर शेअर मार्केट हा एक उत्तम पर्याय मानला जातो. बँकेत फिक्स्ड डिपॉझिटवर सध्या 6.5% जास्त व्याजही मिळत नाही. भारतात सरकारतर्फे केवळ सुकन्या समृद्धी या एकाच योजनेवर 7.6% व्याज दिलं जातं. अगदी कर्जावर आधारित म्युच्युअल फंडमध्येही 10% अधिक मोबदला मिळणं कठीण आहे. शेअर मार्केटमध्ये थेट गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर रिटर्न मिळू शकते, पण त्यात धोकाही तेवढाच जास्त असतो. त्यात एका चुकीच्या निर्णयामुळेही तुम्ही संपूर्ण पैसा गमावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पुढची 30 वर्षे तुम्ही सरासरी 12% मोबदला देणाऱ्या निफ्टी इंडेक्स फंड किंवा इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. स्मॉल कॅप फंड्स, मिड कॅप फंड्स, लार्ज कॅप फंड्स, ELSS फंड, काही फंड्समध्ये गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत 13.8% मोबदला मिळाला आहे. त्यामुळे तुम्ही जर वार्षिक 12% मोबदला देणाऱ्या SIP योजनेतून 30 वर्षासाठी महिन्याला 11,250 रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला 3.97 कोटी रुपये मिळू शकतात, असं एका सर्व्हेनुसार समजलं गेलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.